नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभेत नारी शक्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेच्या वतीनं मुंबईत आंदोलन करण्यात आलं. आपको पता है की काल लोकसभेमध्ये आमच्या शिवसेनेच्या खासदारांनी अतिशय उत्तम भूमिका घेतलेली आहे. आमचे नेते श्रीकांत शिंदे यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की आमचा आरक्षणाच्या या विधेयकाला पूर्ण पाठिंबा आहे. इतकंच नव्हे तर आम्ही सभागृहामध्ये याच्या पूर्वीच अगदी मला सांगायला पाहिजे की ज्यावेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळेला दोन्ही सदनांमध्ये महिला आरक्षण 33% असावं असं ठराव विधानसभा आणि विधान परिषदेत पूर्वी झालेले आहे. त्यामुळे शिवसेनेचा पूर्णपणे या विधेयकाला पाठिंबा होता. परंतु ज्या वेळेला 2023मध्ये विधेयक मंजूर झालं त्याच वेळेला हे ठरलेलं होतं, त्या विधेयकातच म्हटलेलं होतं की पुनर्रचना झाल्यावर आरक्षण आम्ही आणू. पण प्रत्यक्षामध्ये आपण बघतोय की जनगणनेला उशीर होतो, पुनर्रचनेमध्ये सर्व पक्षांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याच्यासाठी वेळ लागतो. आणि म्हणून असं झालं तर साधारणपणे काय पुनर्रचनेच्या नंतरची संख्या असावी त्याबद्दलचं विलगीकरण, पुनर्रचना आणि आरक्षण या दोन्हीमध्ये त्यांनी विलगीकरण करून आरक्षणावरती ठाम शिक्का बसेल, आरक्षणाला ठामपणाने मंजुरी मिळेल असं त्यांनी विधेयक आणलं होतं. कशा पद्धतीने पुनर्रचना व्हावी त्याच्यावरही ते बोलू शकले असते. पण ते न बोलता दक्षिणेकडच्या राज्यांची त्यांनी पूर्णपणे गैरसमज पसरवला, ज्याच्यावर अमित शहानी उत्तर दिलेलं आहे की जिथे गेल्या वेळेला 5% जागा वाढल्या होत्या तिथे 8% वाढणार आहेत, जिथे 7.5% वाढल्या होत्या तिथेही 8% वाढणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःच्या राज्याच्या प्रमाणामध्ये वाटा मिळणार आहे. एका राज्याला जास्त आणि दुसऱ्या राज्याला कमी असं होणार नाही. परंतु समजा मुंबईच्या जागा महाराष्ट्राच्या जागा जास्त असतील आणि एखाद्या छोट्या राज्याच्या कमी असतील जागा, तर त्या प्रमाणातच त्यांच्या वाढणार ना. छोटं राज्य जे आहे ते उत्तर प्रदेशच्या एवढ्या त्यांच्या जागा होऊ शकत नाहीत. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू सर्व राज्यांमध्ये जेवढी संख्या आहे त्या प्रमाणात ती वाढणार आहे. आणि पुरुष वर्गाला सुद्धा संधी मिळून महिलांना पण न्याय देता येणार आहे. म्हणून समाजात एकोपा करण्यासाठी हे त्यांनी बिल आणलं. परंतु यांनी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज पसरवून पुतना मावशीसारखं त्यांचं प्रेम आहे की त्याच्यामुळे जो ते घेईल तोच त्याचा मृत्यू राजकीयदृष्ट्या होईल, अशा प्रकारची काँग्रेसची नीती आहे. पण सोनिया गांधींनी सांगितलं आम्ही महिलांच्या या बिल विरोधात जाणार नाही, असं काय घडलं ते आता त्यांनाच विचारलं पाहिजे ना. कारण त्यांच्या महिला खासदारांनी सांगितलं की आम्हाला आरक्षणच नको आहे. मग तुम्ही जिल्हा परिषद महानगरपालिकात आरक्षित जागांवर का लोकांना उभं करता? तुम्ही सर्व ओपन जागांवरती महिलांना का उभं करत नाही? त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना हेच वाटलं की श्रेय मिळता कामा नये मोदी साहेबांना, आणि म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी सगळंच पाणी ओतून द्यायचं. महिला विधेयकाच्या निमित्ताने महिला निराश झाल्या तरी चालतील. महिलांच्या जशा 3 पिढ्या विधानसभा लोकसभेपासून वंचित राहिल्या तशाच राहतील आणि ज्यांच्या घरामध्ये फक्त राजकीय वारसा आहे तेवढ्याच महिलांना स्थान मिळेल अशी त्यांनी एक व्यवस्था करून ठेवली. धन्यवाद. बघा, काल आम्ही स्वतः तिकडे लोकसभेमध्ये गॅलरीतनं आम्ही सगळी चर्चा ऐकत होतो. नारी शक्ती वंदना विधेयक हे सरकार आणलं. 2023मध्ये आरक्षणाचा बिल पास झालेलं. परंतु अनेक लोकांना असं वाटलं की त्यांच्या जागा जातील, पुरुष आणि महिला यांचं चांगलं प्रतिनिधित्व व्हावं म्हणून डिलिमिटेशन आणि सेन्सस झाल्यानंतर हे विधेयक यावं असं सगळ्यांचं म्हणणं होतं. तेव्हा त्यांनी सुद्धा, काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने पण याच्यावर होकार केला होता की डिलिमिटेशन नंतर हे सगळं करूया. तेव्हा त्यांनी होकार दिला होता. आता ते खोटं बोलतायत. त्यामुळे हे त्यांचं जे नारी शक्ती, नारी सशक्तीकरण हे जो त्यांचा मुखवटा आहे तो गळून पडलेला आहे आणि महिला विरोधी हे सगळे पक्ष आहेत. सोनिया गांधींनी सांगितलेलं की आम्ही महिलांच्या विरोधात जाणार नाही, असं कसं काय? आता तुम्ही त्यांना विचारला जे प्रश्न की फक्त तुम्ही लोकसभेत जायचं, तुमच्या मुलींनी लोकसभेत जायचं, सामान्य कुटुंबातली महिला का लोकसभेत जाऊ शकत नाही, हे उत्तर तुम्ही सोनिया गांधींना विचारा. एनडीएची स्ट्रॉंग बहुमत आहे तरी पण हे बिल बघा, हे घटना दुरुस्ती विधेयक आहे. त्याला 3/4 मेजॉरिटी लागते आणि 3/4 मेजॉरिटी नव्हती आमच्याकडे, हे माहीत आहे. पण आम्हाला वाटलं की विरोधी पक्ष जो आहे तो सपोर्ट करेल, परंतु त्यांनी त्याचा निषेध केला आणि ते बिल हाणून पाडलं. त्यामुळे काँग्रेसचा जो नकाब आहे ना, नकाब तो उतरून पडलेला आहे. आंदोलन सगळ्या राज्यात होणार आहे, सगळ्या जिल्ह्यामध्ये होणार आहे, सगळीकडे आम्ही महिला आंदोलन पेटवणार आहे.